आनंद शोधायचा नसतो, तो आपल्या रोजच्या छोट्या कामांमध्ये दडलेला असतो, हो की नाही. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज बऱ्याच दिवसानंतर ना मी आज किचनमध्ये आपलं डेली रुटीनचा व्लॉग शूट करते. तर म्हटलं खूप दिवस झाले आता बाहेरचे वगैरे व्लॉग तुम्ही पाहिले, तर म्हटलं चला आज घरातला शूट घेऊया. तर इथं ना आता सकाळी टिफिनची गडबड सुरू आहे, रोजचं स्वयंपाकाची गडबड सुरू आहे. आणि इथं ना आता आम्ही सगळ्यांसाठी रोज ना हरभरे शिजवून खातो सकाळी, ज्याच्यामध्ये भरपूर असं प्रोटीन असतं. तर म्हटलं चला आता खाऊन घेऊया. शिजवून घेतले होते थोडेसे, मग नमक टाकून अगदी लसणाची आणि जिरे मोहरीची फोडणी टाकली होती मस्त अशी. आरो आज काही नवीन ड्रेस घालून स्कूलला जाणार होता, त्याच्यामुळे तो काय हवेतच होता. आणि आता आमची इथं मला आवर म्हणून पाठीमागे लागली होती. आणि इकडं मामा सुद्धा लवकर आवरून येऊन बसले होते. आता बस जरा थोडी लवकरच येते, त्याच्यामुळे जरा खूप घाई उठते सकाळी आवरायची. पटकन चपाती बनवून घेतली आणि दोघांचे टिफिन पॅक केले. म्हटलं आता अगोदर मुलांना घालूया आणि परत बाकीचं आवरूया. चॉकलेटला आत्तींची देवपूजा झाली तोपर्यंत इकडे मग माझं सगळं बाकीचं आवरून झालं होतं, म्हणून मग पटकन भाकरी बनवून घेतल्या. आता आत्ती बाहेर फुलं आणायला गेले अंगणात, म्हणून म्हणलं त्यांचं थोडंसं शूट घ्यावं. छान फुलं लागलेत बा हे, आणि एकदम अशी मोठ्या मोठ्या साईजमध्ये उमरले ती. आता बाकीचे जे रोप आहेत ते लावून घ्यायचे, ते आपण गड्डे लावलेले ते दाखवीनच मी तुम्हाला. पण ह्या फुलाला एवढा सुगंध आहे ना, मस्त वाटतं, एकदम फ्रेश वाटतं. आत्ती आल्या होत्या इकडं फुलं न्यायला, म्हणून म्हटलं दाखवावं तुम्हाला. हे पण बघा किती छान आले, उमलले ते मस्त असे. असलंच पिवळ्या रंगाचं पण आहे, पण त्याला परवा लागलं होतं, पण आता नाही ते. हा बघा कसले मस्त दिसते ते. आत्तीला आमच्या फुलं लय आवडते ती, हाय की नाही. सगळे फुलं तोंड वाटते. हा सगळी तोड वाटते. आणि झाडांना बी थोडी ठेवावी वाटते ती, झाडांना बी छान दिसते, दारात छान दिसते झाडांना. धान येते बघा. हा हे किती आले त्या कळ्याला बघा, असं लखडून गेले पूर्ण. हे बघा त्याची मोठी येते ती बघ. हा हे जे मोठे छोटी येणार, कळ्या छान आहे त्या मोठ्या. राहू दे छोटी. आत्तींचं फेवरेट फुल आहे. लावलेलं पहिलं आत्तीने लावलेलं होतं, त्याच्या आता गड्डे काढून आम्ही लावलेत कोंड्याने, हाय की नाही. विठ्ठल रुक्मिणीला आणि कृष्णाला आत्ती नेहमी मंजुळा घालतात, हाय की नाही. वाहतेत वाहतेत. छोट छोट हा छोट चांगलं आलं ही पण. असं काकत पातेलं मारायचं ना, अशी फुलं तोडायची असतात माहिती आहे तुम्हाला. देवपूजा कधी झाली, फुलं आत्ता आणायला आलेत बाहेर. रबर प्लांट मस्त फुटले, उंच आले ते. हा ही खाऊच्या पानाचा वेल बघा लावलेला, असं झाले जरा उन्हामुळे थोडंसं ही झाले. आता त्रिवेणी आणले त्या दिवशी, अजून बघू त्याला लावायचंय. एक सावलीला ठेवलं किती छान फुलं आली तेव्हा. ऊन भरपूर पडले, 9 वाजले तर एवढं ऊन आहे. त्याच्या संग मुंग्या येते बघ. मुंग्या येतं. हा काल पण मला तसं झालं, फुलं तोडायला आलं मुंग्याला चल. मिली बाग आले बघू, आता ह्यांना विचारून औषध टाकू ह्याच्यावर. काय तर म्हणलं होतं का. हा हे बा असलं असतं मिली बाग, चिकट चिकट असतं, पांढरं असतं, त्यामुळे त्याला ते मुंग्या येते. आता इथं ना मी कुकरला डाळ लावली होती, वरण बनवायचं होतं म्हणून. तोपर्यंत मग इकडं म्हटलं चला भांडी घासून घेऊया, आत्तींचं पण बाहेरचं होतंय तोपर्यंत. पण एक सांगू का तुम्हाला, आपण कितीही बाहेर फिरलो, शेतात काम केलं किंवा नवीन नवीन गोष्टी जरी आपण अनुभवल्या ना, तर ह्या घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींचं समाधान काही वेगळंच असतंय ना. मग भांडी सुद्धा घासली असं वाटतं हे भांडं ह्या जागेला ठेवायचं, ते त्या जागेला ठेवायचं. असं किचन मधली सगळी कामं आवरली, भांड्याचा ढीग घासून काढला. पण कसं होतं माहितीये का, आपण
ज्यावेळेस ही भांडी घासतो, किचन ओटा स्वच्छ करतो, घर ज्यावेळेस नीटनेटकं ठेवतो, ही कामं रोजची जरी असली ना आपली तरी त्याच्यातून मिळणारं समाधान काही वेगळंच असतं. मी किती कंटाळे येऊ दे, काही येऊ दे, किती किचन ओटा घाण होऊ दे, पण ज्यावेळेस सगळं आपण स्वच्छ केलेलं असतं ना त्यावेळेस जास्त म्हणजे आपल्याला फ्रेश वाटतं. आता इकडं ती देवाला फुलं ठेवत होत्या बघा इथं, आणि मस्त अशी फुलं ठेवून घेतली त्या म्हणून आम्ही तोपर्यंत नाश्ता करायला घेतला होता दोघींनी. आणि तुम्हाला मी दाखवले हरभरे आम्ही म्हणजे त्याला नुसता तडका देऊन घेतला होता. तर ते रोज सकाळी आम्ही खाऊन घेतो, सगळी कडधान्य मिक्स असतात, कधी सेपरेट हरभरे असतात. असं नाश्ता दोघींनी करून घेतला आणि मग डाळ शिजली होती म्हणून म्हटलं पटकन वरण फोडणीला देऊया. तर मस्त असं तुपातलं साधं सिंपल ना वरण इथं बनवलं होतं फोडणीचं आणि खूप टेस्टी बनलं होतं. आणि त्याच्यानंतर लगेच किचन ओटा इथं मस्त असं स्वच्छ आवरून घेतला. आता खरं तर तसं मला आता ना कपडे वगैरे माझे धुवायचे राहिले, तर म्हटलं बाहेरची थोडीशी काम पटपट आवरून घेऊया. आणि तसं बघायला गेलं तर ना खरा आनंद हा मोठ्या गोष्टीमध्ये नसतोच, तो अशा साध्या साध्या क्षणामध्ये दडलेला असतो, हो की नाही. मी कुटुंबासोबत घालवलेला वेळ, घराची काळजी, निसर्गाचे जवळचे क्षण आणि मनापासून केलेली कामं, हाच खरा सुखाचा खजिना, हो की नाही. तर चला आता इडलीला इथं मी भिजत घातलं होतं, पटकन आले बाहेर, कपडे आवरून घेतले, सगळे धुवून घेतले आणि जे काही आपले पुसायचे वगैरे असतात तर तिकडं उन्हाला खडीवरतीच वाळायलाच ठेवले. जरा असं ऊन लागलं की मग कसं जरा छान वाटतं आपल्याला पण कडक कपडे वाळले म्हणजे. तर म्हटलं चला आता इथलं काम पण झालं होतं. आत्तींना मी म्हणत होते दोघीजण जाऊन जांभळं खाऊन येऊया म्हणून. तर आत्ती तिकडे दिसतात बघा पलीकडे शेडच्या तिकडं. तर तिथं आपले रस्त्याच्या कडेला इथं नारळाचं झाड आहे ना, तर त्याचे नारळ पडले होते म्हणून आत्ती घेऊन यायला लागले होते बा. जेव्हा आत्तींना कळलं मी तिकडे कॅमेरा धरलाय तर आत्तींची रिॲक्शन बघा किती हसते. तर तिला आता कळलं व्हिडिओ आता म्हटलं तू हसायला लागली, फेकलं मोबाईल विसरा. आता काय नारळ नारळ पाणी प्या, मग काय उन्हाचं. मग काय आलो आता इथं आत्ती आणि मी जांभळाच्या झाडाखाली. म्हणलं चला मस्त असे जांभळं खाऊन घेऊया. आता हे जे जांभळीचं झाड आहे ना हे जवळजवळ 20-22 वर्ष जुनं झाड आहे, पण ह्याला सुद्धा भरपूर जांभळं लागतात आणि एकदम लखडून जातात. आणि हे ना देशी जांभळं आहेत बरं का, एकदम आतून असं लाल बुंद दिसतात ना तसा कलर एकदम जांभळा, आणि खायला पण चवीला एकदम मस्त आहेत. जांभळं तोडून खायची. दाट असल्यामुळं ज्यादा जरा असते. चला तिकडं बी पडलाय, मी घेऊन येते तिकडचा. या त्या दिवशी स्वयंपाक केलेला चोरी तर लिहिलीच नाही. वाव, कसला मस्त आंबा सापडला. आज खूप दिवसानंतर आंबा सापडला. म्हणजे आता संपलेत आपल्याकडे जवळपास आंबे, कुठेतरी राहिलेला थोडे 4 खाण्यासाठी मागे ठेवलेले, त्यातला एखादा पडलाय आता. तर चला मग कसा वाटला तुम्हाला आजचा आपला दिवसभरातला व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. यूट्यूबला पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा. बाय बाय.